लोणोड़ा चीकिए किसमिस बोले किसमिस ये लोणोड़ा चीकिए ये वड़ा बोले गरमा गरम वड़ा पाव ये धंदा पाणी बोटले ये गरमा गरम चाय ये कानातले नाकातले पायातले घ्या 10 रुपये. नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी. तर आज हे बोलते आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही जाणार आहोत फिरायला. तर म्हटलं आज आपण रोजच आपले आपले कामं करत असतो. म्हटलं आज आपण एकमेकाला टाईम द्यावा असं माझं इच्छा होती. आम्ही चाललो आहे सप्तशृंगी गडावरती दोघं जण. आम्ही तिथे काय काय बघणार आहोत, त्यानंतर तिथे कसं आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही माझा जो वाढदिवस होता त्याला तुम्ही खूप भरभरून असं प्रेम दिलं, ते मला खूप छान वाटलं, असा आनंद वाटला. एवढ्या जणांनी कमेंट्स केल्या. आणि आज आमच्या आईचा पण बर्थडे आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंचा. तर आम्ही संध्याकाळी त्यांचा सेलिब्रेट करणारच आहोत. निघालो आहोत. आता वाजलेले आहे 11. ज्यांनी छान आज वॉश करून ठेवली गाडी वगैरे. आम्ही मस्त खोबरा पेरू घेतलेले खायला, कारण की थोडीशी भूक लागली होती. कशी हो? मस्त आहे ना, गोड आहे ना मस्त. तर आता मी मस्त पेरू खातो. आम्ही दिंडोरी क्रॉस केलेला आहे. हे ओझरखेडा आहे ना, तिकडचं धरण आहे. हे बघा इथे भिंत आहे पूर्ण. तर हे बघा इथे कमणे आहे. सुस्वागतम, आपले सहर्ष स्वागत आहे. इथून स्टार्ट होतं आपल्याला. अरे बघा हा पूर्ण घाट सेक्शन आहे. हा 15 किलोमीटरचा आहे. सांगा. आता आम्ही घाट चालत सुरुवात करतोय. ठीक आहे. आता घाटामध्ये वगैरे रस्त्याचं काम सुरू होतं. सिमेंट कॉन्क्रीटिंग कारण आता नाशिकला कुंभमेळा येतो आहे, त्यामुळे पूर्ण रस्त्याचं काम वगैरे सुरू केलेलं आहे. एक वेगळंच असं महत्व असतं कुंभमेळ्यामध्ये सप्तशृंगी गडाचं. आणि ते फुलं हार इथूनच कोणी कोणी घेत, म्हणजे वरती काही असं कोणाला घ्यायचं तर खालनं पण तुम्ही घेऊ शकता. इथे रस्त्यात असतात. ऊन लागतं. दाखवतो पूर्ण रस्त्यात घाट कसा आहे. घाट येईल आता. टन आहे. आणि इथे बघा ना कसं पॅक केलंय का हे सगळं, कारण की ना पावसामध्ये पण खूप भीती असते. सगळं दरड कोसळतात. दरड कोसळतात. सील पॅक करून टाकलेलं आहे. बघा सगळं पॅक केलंय. रस्त्याची कामं चालू आहे. बघा आता एक टप्पा आम्ही पूर्ण क्रॉस केला आहे सप्तशृंगी गडाचा. इथे आम्ही फोटोशूट पण केले का? मागे एकदा आलो होतो, त्यावेळेस आम्ही फोटोशूट केलं होतं. भूक लागली तुम्हाला? थोडं थोडं. आम्ही नाश्ता केला होता आज, मस्त पराठे केले होते. बघू आता येताना काहीतरी खाऊ. हा ऊन लागतं नाही बघा असं ना. इथे मी स्टॉल बांधलाय. चलो गड पे चलो. जय सप्तशृंगी माते की जय. चलो. आम्ही इतकी ट्रॅफिक अडकली, म्हणजे ट्रॅफिक होती ना तिथे आम्ही अडकून गेलो होतो. फायनली आता आम्ही निघालोय त्या ट्रॅफिकून. का खूप खतरनाक. त्याच्यात ना इतकं ऊन लागतंय ना. आता ऊन बरंच आलंय. आता खाली रस्ता दिसतोय. ना पुढची बस चालली ना, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक झाली होती. ती इकडची बस येत नव्हती, ती इकडची जात नव्हती. बापरे, गरम पण होते. आता असं वाटत नाही थंडी, उन्हाळा लागला असं वाटतंय आज. इथे ना असं जागे जागेला तुम्हाला दिसेल, लेडीज दिसतील. कोणी स्ट्रॉबेरी घेऊन ये, कोणी पेरू घेऊन ये. तर बरेचसे जण आणि मनुके पण असतात. हा बघा डोंगर. आता वाटतंय जरा बरं का, जाम गरम झालं होतं. हे बघा आपण आलेलो आहोत, जाम गर्दी आहे इथे. जे आपण रोपवेने जाणार आहोत ना, त्याला पार्किंग आहे, जिथून एंट्री आहे तिथून. अरे बघा आम्ही आता इथेच गाडी लावू.
त्याचं टेन्शन नाही राहत. नाही गर्दी आहे, इतके भाविक येतात ना, गर्दी भरपूर. ती गर्दी झालेली आहे हे बघा. आता आम्ही पटकन दर्शनाला, तिथे रोपवे आहे हे बघा. पायऱ्यांनी जायला काही नाही, पण ना खूप गर्दी आहे ना. आम्हाला संध्याकाळचे म्हणजे 7 वाजेल, तर मग रोपवेने जाऊ. पायऱ्याने गेलंच पाहिजे, तेव्हाच महत्त्व आहे. पण आता काय, वेळेचं बंधन आहे आपल्याकडे सगळं. तर इकडनं आहे ना, एंट्री आहे, तिकडनं चाललो आम्ही. सामान घेतलं. गर्दी बघा किती झाली. चलो सबकी सुनली हे बघा इथे लाईन किती आहे हे बघा. हे उभे लाईन मध्ये. आज ना खूप गर्दी, खूप गर्दी, बरीचशी गर्दी आहे. तर एकाचं 100 का 200 रुपये तिकीट आहे ना हो. 120 काढलेले आहे आम्ही. आता आम्ही निघालेलो आहे. तुम्हाला दाखवते, खूप गर्दी आहे इकडे. बघू हो तिकीट. हे बघा असं तिकीट असतं इकडे. ऑनलाईन केलं. चलो वेटिंग करता करता अजून आम्ही मधीच आहोत. हे बघा किती गर्दी आहे अजून पण. जर तुम्ही गडावर प्लॅनिंग करणार असेल यायला, तर शनिवार रविवार कधीच येऊ नका, कारण की खूप गर्दी असते, जाम गर्दी इकडे. तर आम्ही ना तिकीट काढलं शेवटी. हे म्हणे आपल्याला उशीर. तुम्ही बघू शकतात. बघा इथे रोपवे आहे. तुम्हाला जर याने जायचं असेल तुम्ही याने जाऊ शकतात. पण आता आम्ही स्वतः वेटिंग मध्येच थांबलोय. बघा किती गर्दी आहे. हे बघा मागे तुम्हाला दाखवते मी. फार गर्दी आहे. तर बघू आता आमचा नंबर लागेल. ही ट्रेन जाते, ही ट्रेन येते. तर बघू आता. जाम आम्ही थकलेलो आहे. हे बघा ही आता ट्रेन आली नाही बघा, तुम्ही बघू शकता. आता मी ह्या ट्रेन मध्ये बसू. मग तसंच असतं त्यांचं. तुम्ही बघू शकता अशी ट्रेन आहे. हे बघा मध्ये पूर्ण असं असतं, म्हणजे सगळे बसायला सीट, आणि तुम्ही 1 ते 10 जणच बसू शकता मध्ये. तर हे बघा मी चालूच ठेवते आता व्हिडिओ. तर हे बघा आम्ही 5 मिनिटात पोहोचून जाऊ. तर बघा थांबायला खूप वेटिंग केली आम्ही, पण आता 5 मिनिटात पोहोचू. तर बाहेर जाणवणार पण नाही आपण एवढं वेळ. 5 मिनिटात पोहोचू. 30 सेकंद. हे बघा तुम्हाला दिसत असेल बघा मंदिर. वरती सगळे लोक बसलेले. हे बघा आम्ही आता दर्शन घेतोय. खूप गर्दी आहे बघा. तर तुम्ही बघा भाविकांची आज इतकी गर्दी आहे, कारण की ना शनिवार आणि रविवार एकत्र झाला म्हणून खूप गर्दी आहे. म्हणजे आम्ही इथे पण वेटिंग मध्येच आहे. आणि तिकडनं गेट बंद आहे. आता जसं जसं गेट बोलते तसं ते पाठवतील आपल्याला. मी तसं पुढे दाखवतेच तुम्हाला. देवीचं दर्शन घेऊन टाका. ऍक्च्युली मंदिर आहे.
कृपया आपलं दर्शन झालं असेल तर नोकरीजवळ जायचे. नंदकुमार लाटके आपलं दर्शन झालं असेल तर कृपया लवकरात लवकर नोकरीजवळ जायचे. जी ट्रेन आहे तुम्हाला माहिती आहे, ट्रेन लगेच 2 मिनिटात आम्ही खाली जाऊ. त्यावेळेचा जरा खूपच खडतर प्रवास होता आणि छान देवीचंही दर्शन झालं. आनंद वाटला. थोडंसं पायी न जाता थोडं रोपवेने आलो. थोडंफार होतंच तेव्हा दर्शन व्यवस्थित होतं आपलं. आणि मग आता आम्ही बसणार. शनिवारी इतकी गर्दी असते. मी परत रिपीट करते कारण की तुम्ही जेव्हा याल तर शनिवारी आणि रविवारी प्लीज येऊ नका कारण की जाम गर्दी असते. आणि आता तुम्हाला माहिती आहे का नाताळ वगैरे होतं तर मग सुट्ट्या आहे म्हणून जरा गर्दी. तर इथे तुम्ही बघू शकता तिथे बोल सप्तशृंगी माते की जय. ये लोनावळा चिकी किसमिस बोले किसमिस. ये लोनावळा चिकी ये वडा बोले गरमा गरम वडा पावे. ये धंदा पाणी बोटले ये गरमा गरम चाय. ये कानातले नाकातले पायातले घ्या 10 रुपये. चला उंदराला घुशीला पालीला आजीला बाबाला 10 रुपयात मारा. त्याला कंपनीचा माल आहे, कंपनीचा सेल आहे, काय घ्या 10 रुपये. चला खाणाऱ्याची मजा घेणाऱ्याची सजा. तर इथे ना आम्ही निघालो होतो. तिथे दादा आहे ते खूप छान असे बोलतात आणि ते कलाकार पण आहे म्हणजे सिंगर पण आहे मुळात ते. हा तर ते आता गाणं म्हणणार आहे. अग लकाबाई भेटते मला माझी शपथ ग तुला. अग लकाबाई भेटते मला माझी शपथ ग तुला. जीव लागला या माझा झुरणीला. 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 तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून ती ऐकती आपलं सर्व काही. ऐकती आपलं सर्व काही. ती माझी बहिणीची आई सप्तशृंगी. ती माझी बहिणीची आई सप्तशृंगी. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. ती माझी बहिणीची सप्तशृंगी माझी. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. धन्यवाद. खूप छान खूप छान खूप छान असं त्यांनी गाणं म्हटलं आहे देवीचं आणि खूप छान ते आवाज पण काढतात. म्हणजे इकडनं याल तर तेव्हा बघा सगळं तुम्हाला काय घ्यायचं असेल खरेदी करायची असेल तर सगळं इथे बाहेर मिळतं. जेही लांबून येतात ते बऱ्याचशा गोष्टी घेत असतात तिकडे. तर छोट्या छोट्या मुलांच्या बांगड्या कडे वगैरे बघा सगळं आहे इथे. आता आपण इथे राहतो म्हणून आपण काय एवढं घेत नाही. बाहेर निघतोय बघा. बाहेर बरेचसे जण फोटो काढतात. आता मी इथे 2-3 जरा फोटो काढून घेतो. बापरे बाहेर थंडी वाजते ना. गारवा आहे मस्त ना. आता जरा बरं वाटतंय ना का असं. निघालो आहोत नाशिकला जाण्यासाठी. कसं झालं दर्शन आपलं. सुंदर. तर जेव्हा आपण लाईन मध्ये उभे राहतो आपण थोडंफार वेट करतो तेव्हाच कळतं आपल्याला देवाचं महत्व. इझी झाल्यावर असं वाटत नाही. मग आपल्याला नाही का लगेच झालं आमचं दर्शन. पण आता आज आम्ही बराच वेळ म्हणजे चांगलं 2-3 तास उभं होतो. इकडे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे. तर आई आलेली आहे. तर छान आम्ही आता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे आईचा. तर आईची साडी आईने जी साडी नेसलेली आणि माझा ड्रेस तो सेम असा कलर झाला. तर आम्ही छान मस्त असं छान दिसतंय दोघी जणी. तर आईंना भरभरून शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहे कमेंटमध्ये मी बघितल्या. तर खूप आनंद झाला मला. आईची मी पोस्ट टाकली होती तर खरंच मला आनंद वाटला का एवढे जण आमच्यावर प्रेम करतात. आणि छान असं आईंसाठी आम्ही केक आणलेला आहे. तर हे बघा
सुंदर असा केक आहे. मी आईचं ऑप्शन करते, साई करेल, हे पण करतील. आई म्हणे पहिले काही माहिती नव्हतं माझा बर्थडे कधी, पण आता तुम्ही करता, म्हटलं केलंच पाहिजे आई. ओळखतो आजीला. साई इकडे बघ. आई थोड्या इमोशनल आल्या, म्हणजे मामांची आठवण आली. आज घाबरू नका, नॉर्मल होतं काही नाही. तर हे स्पार्कल करतोय आम्ही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. ये. तर आईना केक खाऊ घालते मी. या आईना केक खायला. कसं आहे, छान आहे गाव केक. अजून काय बस. आईना खाऊ घाला. हे पण आहे चॉकलेट. तर छान असा केक कटिंग केलेला आहे. साई पण खाऊ घालेला आता आजी. फोटो पण काढला. छान आहे. यांना खाऊ घाला. पायनॅपल होतं ना. कुल्फी कुल्फी. साईला खाऊ घाला तिथूनच. हे काय साईला खाऊ घाला, हे साईला आवडतं. हे पकड आहे, त्याला असंच खाऊ घाला. चालू याच्यात फोन मध्ये. तर आम्ही नमस्कार करतो, म्हणजे आशीर्वाद घेतो. आज आमच्याही लग्नाचा वाढदिवस आहे. आज यांचा वाढदिवस आहे लग्नाचा, आणि माझा पण योगायोगाने दोन्ही पण एकत्र साजरे करतो. ह्या साईडला ना आडगाव आहे ना, त्या साईडलाच आहे हॉटेल. आता संध्याकाळचे 8 वाजलेले. तर ह्या साईडला भरपूर असे धाबे आहे, पंजाब, टायगर. तर आम्ही तिथेच निघालोय, कारण की तिथे टेस्ट खूप छान असते. आणि म्हणजे जसं हवे असेल तसं काही, म्हणजे छान सगळं धाब्याला कसं कधी पण छानच मिळतं जेवण. आम्ही आता इथे निघालोय. तर आम्ही फायनली जेवायला आलो इथे. बघा आई, चला हे बघा, तुम्ही बघा इकडून तिकडनं सगळे धाबेच आहे. तर आम्ही ह्या साईडला आलोय जेवायला. थोड्याची आता नॉर्मल थंडी वाढलेली आहे. तिथे छान असं बसायला आहे. जेवण छान मिळतं. आम्ही जेवायला बसलेलो आहे. काय भूक लागली का? तर हे बघा इथे छान असं बसायला आहे, ढाब्या स्टाईल. आता ना आम्ही जरा लवकर आलेलो आहे, नाही तर भरपूर इथे गर्दी असते. येतील आता हळूहळू. पण पनीर, आईना पनीर आवडतं. आणि रोटी, याची रोटी, तंदूर रोटी, बटर रोटी. ओके, आईच्या आवडीचं आपण आज मागवूया आणि खाऊया. तर हे बघा आम्ही ना दाल मखनी मागवली आहे, कारण की मला दाल मखनी आवडते. तुम्हाला? हो. पनीरची भाजी आवडते ना. तर छान आता दाल मखनी मस्त केलेली आहे, आणि पनीर टिक्का मसाला मागवलाय. तर आता आम्हाला भूक लागली आहे. हा ना आई, भूक लागली ना. तर आता बघा पनीर टिक्का मसाला मागवलाय, दाल मखनी मागवली. आता आम्ही मस्त जेवायला घेतो. यांनाही भूक लागली आहे एकदम पोट भरून. आई पोट भरलं का? कसं वाटलं तुम्हाला ताई? तुला? मस्त पोट भरलं ना. आता आम्ही निघतोय, 10 वाजत आले. तर तुम्ही बघितलंच आमची छान अशी जेवण झाले मस्त. आणि कारण की ना सकाळी फक्त नाश्ता केलेला होता, तर छानपैकी जेवण झालं. आणि साई बसलेला आहे आणि आता रिलॅक्स वाटतंय. तुम्ही तर बघितलं सकाळपासनं मी सगळी माझी धावपळ दाखवली. परत आम्ही सप्तशृंगी गडावर जायचं होतं वणीला, तेही दाखवले. तिकडचे रस्ते दाखवले. तुम्ही बघितलं ना, खूप गर्दी होती. तर कसा तरी 2-3 तासाने आमचा फायनली नंबर लागला. छान दर्शन झालं, तुम्हालाही दाखवलं. आणि तुम्ही भरभरून आम्हाला असं प्रेम केलं, म्हणजे तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही जेही तुम्ही व्यक्त झाले
खूप खूप जणांनी शुभेच्छा दिल्या, तर मी खूप आभारी आहे सगळ्यांची. तर असंच प्रेम ठेवा आणि असंही करत राहा. तुमच्या सपोर्टची आम्हाला अजूनही गरज आहे. असाच सपोर्ट द्या. आणि आमची अॅनिव्हर्सरी पण होती, त्याच्या पण खूप जणांनी शुभेच्छा दिल्या, तर बरं वाटलं. तर मला ना मणीला 2-3 जण सबस्क्राईब पण भेटले, तर मला तेही खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माहिती आहे, लगेच आपण त्यांचं काही शूट नाही घेऊ शकत, अचानक भेटतात, निघूनही जातात. तर कोणी कम्फर्टेबल नसतं का अचानक काढताय, किंवा आपण पटकन फोन काढायचं, हे नाही आम्ही घेतोय, म्हणून मग ते काही घेतलं नाही मी. तर बरं वाटतं. आता छानपैकी आमची जेवण झाली आणि आमच्या आईचाही बर्थडे होता, मस्त ऑप्शन केलं त्यांचं, केक कापला, छान वाटलं, त्यांनाही बरं वाटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, हॅपी थंडी.